हॅलो यू गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल. आणि आज मी एकटी इंट्रो करते कारण मी मम्मीकडे आहे फॉर दिवाळी. काहीतरी रिझनमुळे मी मम्मीकडेच आहे. पण ह्या वेळेसची दिवाळी खूप स्पेशल आहे कारण आज लक्ष्मीपूजन आहे. कालचा तो व्लॉग तुम्ही बघितला असेलच. आम्ही दिवाळी पहाटसाठी गेलो होतो आणि हा आज नेक्स्ट डे आहे आणि नेक्स्ट डे मी मम्मीकडे आहे. सो आय होप तुम्हाला तो व्लॉग सुद्धा आवडला असेल आणि हा सुद्धा आवडेल. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्यासोबत कोण आहे. दक्ष जाधव. येस, दक्ष जाधव माझ्यासोबत आहे आणि दक्ष मला आज राऊंड साठी घेऊन आलाय. दक्ष मला फेमस पेस्ट्री खायला घेऊन चाललाय आणि जर याने नाही दिलं याचे सगळे भांडे मी फोडणार आहे आज. बघा माहिती तरी पण दक्ष तिकडे नाही, इकडे जायचंय. येस येस, दक्ष तिकडे कुठे चाललाय? हा बघितलं किती करतोय नाटकी. थांबा. येस गाईज, फायनली दक्ष मला घेऊन चाललाय. किती दिवस झाले मी पेस्ट्री नाही खाल्ली. बघा गाईज, माझी मोठी बहीण असं मला 1000 रुपये द्यायला रडते आणि काय बोलतो. म्हणजे आता मी मम्मीकडे आले तर ह्या लोकांनी माझे लाड पुरवले पाहिजेत की नाही? ह्याने समोरून बोललं पाहिजे की 24 वर्ष लाड पुरवले पप्पाने, अजून किती पप्पा तर पुरवतात, आता भावाने तर पुरवले पाहिजेत ना. गावाला भावाकडे पैसे नाही, भावाकडे खूप पैसे आहेत. भाव नुसता रडतोय. आणि त्याच्यामध्ये गाईज पहिली गोष्ट तर आज लक्ष्मीपूजन आहे, पावसाळा चालू आहे. थांबा तुम्हाला दाखवते, थांबा. अशा तऱ्हेने दक्ष मला पेस्ट्री खायला घेऊन आलेला आहे. ओ कुठली? इकडे बघ. डच ट्रफल और बट ऑब्वियसली भाई डच ट्रफल. एनीथिंग एल्स? नो थैंक यू. सो गाइस, भाई के छोटे भाई के पैसे का खाती हुई मेरी बहन को देखो. देखो गाइस, कोई ना कभी कभी खिलाना पड़ता है. और खाने के जाएंगे. देखो भाई, आय एम नॉट लाईक यू. मी अजून खालच नाही. सो येस गाईज, आता आमची पेस्ट्री वगैरे खाऊन झालेली आहे. दक्षला खूप मॅनिप्युलेट करून नाही, मला खरंच एक्सपेक्ट नव्हतं की हा पोरगा मला घेऊन जाईल. मला वाटलं तो टर्न घेत होता ना, मला वाटलं टुवर्ड्स घरी डायरेक्ट घेतो की काय. त्याने ओके केला. बघितलं का, पैशात पण त्याने केलं. त्याला बहिणीची इच्छा आहे म्हणून नाही केलं. जाऊ दे आता तुम्ही समजून घ्या. आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. आज लक्ष्मीपूजन आहे, सो घरी पूजा आहे. आता तुम्हाला डायरेक्ट तेव्हाच भेटते कारण आता भरपूर पाऊस पडतो आहे. बघू शकता तुम्ही. आता आम्ही लवकरात लवकर निघतो. नाही तर आमच्या इथे परत ॲज युजल ट्रॅफिक पण जास्त आहे. चलो काय म्हणते गाईज, आज पावसाने खरंच काहीच तुम्ही किती वाजले इमॅजिन, आम्हाला फक्त सांगा की किती वाजले. भाई असं लिटरली असं वाटतंय की भाई रात्रीचे काहीतरी 8-9 असे वाजलेत. भाई अजून 6च वाजले, फक्त 6च. आणि काळोख बघा तुम्ही बाहेर किती आहे. आणि खारघरला पाऊस पडतोय, दिदींच्या घरी पाऊस नाही पडत. हा, ठाण्याला पाऊस नाही पडत आणि इकडे पाऊस पडतोय. व्हॉट इज दिस बिहेवियर भगवान? जाऊ दे आता. आज आपण आता लक्ष्मीपूजन करू पहिला कधी. काही पप्पानी 10,000चे फटाकडे आणले. आता ते वाजवणार कुठे? जाऊ दे, पैसे पण वेस्ट झाले. ऍक्च्युली आमचे पप्पा खूप छान दिसतात आणि पहिल्यांदा त्यांना कुर्ता वगैरे बघा. माझ्या मुलीला कुर्ता घेतला, तुम्ही काय बोलले पण लाईक नाही. आणि सबस्क्राईब करा माझ्या मुलीला. बघितलं का, दिल्याबद्दल थँक्यू. जसं की ह्यांना मी ना पाठ करून सांगितलं उभं राहा. आणि बघा उपासना पण आमची रेडी झाली. या सगळे अजून एक एक करून रेडी होत आहे. गणेश भाऊ गणेश भाऊ गेलेले फक्त आता आम्हाला रेडी व्हायचं. आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळामध्ये. पप्पा थोड्या आता सर आमचे चिडलेले आहेत. आम्ही तुम्हाला रेडी होऊन डायरेक्ट भेटतो. रेडी बघा. हा तर काय तुम्हाला माहिती असतं की मगाशी मी बोलले की ह्याला फक्त एवढंच येतं. चलो गाईज, भेटू आपण. बाय. सो येस गाईज, फायनली मी आता रेडी झालेली आहे फॉर द लक्ष्मीपूजन. मी कशी दिसते तुम्ही सांगा. आणि येस, मिसिंग बट ऑब्वियसली माझा नवरा नाही आहे माझ्यासोबत. ते तर मिसिंग आहेच. तरी पण तुम्ही सांगू शकता कसं कमेंट करून मी दिसते कशी. एक मिनिट, मम्मी पण रेडी झालेली, मम्मीला पण दाखवते. मम्मी
पण बघा किती सुंदर अशी मस्तपैकी रेडी झालेली. सुंदर मुलीची सुंदर आई. हो मस्त, मम्मीने छान हे दिलेलं आहे. सो आता भेटूया तुम्हाला. आपण खाली जातोय आता. आम्ही खाली गेल्यावरती तुम्हाला आम्ही फटाकडे वगैरे फोडू. थोडे कझन्स सगळे आम्ही आहात, काका काकी सगळे खालीच आहेत. तर आता मी मला खाली जाऊन माझ्या काकीला बघितली नसेल ब्लॉग मध्ये. नाही गणपतीच्या बघितले असेल ना. आय थिंक हा बघा किती छान दिसते. हे बघा तिची मम्मी. गाईस मोठी जाऊ बाई. हा बघा रणवीर मस्त सगळे रेडी झाले. हे बघा अय्या चैन बिन घालून कुठे चाललाय. हा बघा पप्पा छान. आणि तुम्हाला मी रांगोळी दाखवते थांबा. पप्पांनी काढलेली आहे. हे बघा किती सुंदर असं पप्पांनी रांगोळी काढली. थांबा तुम्ही लोक रे. से हाय टू द ब्लॉग. आमचे श्रवण काय हॅपी होळी. हॅपी दिवाळी. हे बघा किती छान प्रकारे पप्पांनी अशी रांगोळी काढलेली. पूर्ण गाईज गाड्यांचं पूजन झालेलं आहे जस्ट आत्ता. आणि आम्ही आता एवढा पाऊस पडतोय तरी आम्ही फटाकडे फोडायला आलो. हे बघा फुल फटाकडे अजून वाजत नाहीये ते. अरे वाज काही वाजतच नाही. पाण्याने वाट लावलं पूर्ण आमची. अरे विजला वाटतं तो. हे कार्तिक थांब याच्या पाणीत कोण लावतं. वरती लावायचंय बघा. हे अशी पोरं आपली. हे बघा पप्पा स्टॉक दाखवा. ऍक्च्युली पप्पानी स्टॉक खूप आणलेला पण पाऊस खूप होतं. खूप काय द वेस्ट गाईस. पाण्याने आमचं वाट लावलं. आता काय करतो. आणलेलं आहे स्टॉक. अर्धवट स्टॉक आणलेला आहे. भाऊबीजीला अजून भाऊबीज बाकी आहे. भाऊबीजच्या दिवशी पण वाजवायचे. आज लक्ष्मीपूजन आहे बघा. लाव चल. काय वरती लावलंय तर. लाव डायरेक्ट. अरे डायरेक्ट लाव. लाईटर तिकडे बघा रील शूट चालू आहे. म्हणजे कोणाचं काय आणि आम्हाला रील शूट करायचे. आता इथे आम्ही खाली फटाकडे एवढ्या पावसामध्ये भिजवतो हे करतोय आणि मॅडमला रील काढायचे आमचं. 75 रुपीज स्टोरेज परचेस केलं. पॉप मॅन बघा आम्ही किती कष्ट करतो फॉर दिस स्काय शॉट. हा मला व्हिडिओ पाहिजे होती म्हणून फक्त. थांबा आता मी फटाकडा फोडू. यार मला लावू दे ना यार. दोन्ही लावतोय. लाव. हा बघा काय करतो. एकच लाव. इच्छा पूर्ण झाली. मनाची इच्छा पूर्ण झाली. पण त्या उपासनाने का तिथे फटाकडे आणले नाही. तुझी मम्मी पुढच्या वर्षासाठी ठेवणार आहे. गाईज आता फटाकड्या फोडून तर झालेल्या आहेत. म्हणजे मला जेवढ्या फोडायच्या होत्या तेवढ्या तर फोडल्या. कारण पाऊस खूप आहे तर त्याच्यामुळे थोडंफार का नाही मनाची इच्छा पूर्ण केली. आणि आता मी आली आहे काकीकडे. काकीने माझ्या जेवण बनवलेलं आहे. मी काकीकडे जेवायला आलेली आहे. तिने बिचारी ती जेवून झाली कारण आम्ही फटाकडे फोडायला गेलेलो. हे बघा हिला अजून स्टोरी टाकल्याशिवाय हिला दमच नाही. बघू तुझी स्टोरी काय टाकली. तुझाच फोटो टाकतो. अच्छा माझाच फोन दाखवतो. जाऊ दे मग. टाक. आता आम्ही जेवायला बसतो. हाय गाईज आता आपण व्लॉग एंड करूया. आता बराच वेळ झालेला आहे. व्लॉगचा एंड करून टाकते मी आता. ऑलरेडी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतीलच आणि त्यासुद्धा तुम्हाला आवडतील. नक्कीच आवडतील. आणि तुम्हाला कालचा व्लॉगसुद्धा खूप आवडला असेल. तर आपण भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुम्ही असंच प्रतिसाद देत राहा जेणेकरून मला तेवढं म्हणजे आम्हाला दोघांना ॲक्च्युली साहेब नाही येत असतं त्याच्यामुळे मी मला बोलते.
तर आम्हाला दोघांना सुद्धा व्लॉग करायला खूप आवडेल. तर आपण तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तो साहेबांसोबत असेल. टिल देन डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. बाय.